नमस्कार. अगदी 2 साहित्यात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना सहज खाता येईल अशी नारळाची वडी बनवण्यासाठी 1 वाटी गच्च भरून खवलेलं पांढरं-शुभ्र ओलं खोबरं, 1 वाटीला चमचाभर कमी साखर घ्यायची. साखरेचे प्रमाण अगदी योग्य आहे, जास्त किंवा कमी घ्यायची नाही. ओलं खोबरं आणि साखर एका ताटात घेऊन मिक्स करून मिक्सरच्या भांड्यात चालू-बंद करत फिरवून घ्यायचं. एका जाडतडाच्या कढईत 1 चमचा तूप घालून वाटून घेतलेले मिश्रण घालून मिनिटभर परतवून झाल्यावर त्यामध्ये 2 चमचे दूध घालायचे. दूध घातल्यावर मध्यम गॅसवर 5 ते 7 मिनिटे सतत हलवत परतून घ्यायचे. याच्यातील पाण्याचा अंश कमी झाल्यावर बारीक गॅसवर पूर्ण गोळा होईपर्यंत परतून घ्यायचे. शेवटी वेलची पूड घालून मिक्स करून हे मिश्रण एका तूप लावलेल्या ताटात काढून पसरवून तूप लावलेल्या वाटीने थापून घ्यायचे. हलके गरम असतानाच हव्या त्या तशा सुरीने वड्या कापून घ्यायच्या. थोड्या थंड झाल्या की सुरीने उचलून परतून ताटात काढून 10 मिनिटे फॅनखाली ठेवायच्या. छानपैकी नारळ वडी तयार.